स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्याच्या खडकवासला धरणात तिरंग्याच्या रंगात ते रंगून गेले। आकर्षक विद्युत रोषणाई सगळ्यांचं लक्ष वेधतीये। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील सर्वात मोठं गिरणा धरण तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालं। हे धरण सध्या 67% भरलंय। धरणातून जळगाव जिल्ह्यात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीतील वारणा धरणाच्या पाण्यावर उमटलेली तिरंग्याची छबी पाहण्यासाठी लोक गर्दी करतात। आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते रोषणाईचं उद्घाटन झालं। भारत माता की जय। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाला आकर्षक रोषणाई करण्यात आली। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हे धरण तिरंग्याच्या रंगात उजळून निघालंय। धरणावर केलेली रोषणाई सगळ्यांचं लक्ष वेधते। मराठवाड्याच्या नाथसागर जलाशयावर तिरंगा रोषणाई करण्यात आली। जलाशयाच्या 27व्या वक्र दरवाजावर ही रोषणाई झळकते। पर्यटकांना ते आकर्षित करते। भंडारा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई केली। ही रोषणाई बघण्याकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिक धरण परिसरात येत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।